राज्यसभेसाठी महायुतीची सावध भूमिका। महायुती राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा लढवणार। सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीनं 2 उमेदवार मैदानात उतरवल्यास महायुतीही 7वा उमेदवार देण्याच्या तयारीत। अजितदादांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण। अपघात की घातपात या संदर्भात संशय कायम। तर आमदार रोहित पवार 2 मार्चला पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार। विमान अपघातासंदर्भात प्राथमिक तपास अहवाल आज येण्याची शक्यता। अपघाताच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार। ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिटमधील संभाषण समोर येण्याची शक्यता। राजशेखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवारांसह 70 जणांना क्लीन चिट। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला। बदलापूर स्त्री बीच तस्करीचं ठाणे नाशिक कनेक्शन उघड। ठाणे शहरातील आलिशान इमारतीमध्ये गर्भाचा सौदा। नाशिकचं आयव्हीएफ सेंटरही पोलिसांच्या रडारवर। स्त्री बीच तस्करीचं मुख्य केंद्र ठाणेच असल्याचं उघड। नवी मुंबईच्या खारघरमध्ये हिंदी चादर कार्यक्रम। देश विदेशातून 18 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार। कार्यक्रमामुळे ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतुकीत बदल। वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान अपघात। पुलाचा लोखंडी रॉड अंगावर कोसळल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी। अमरावतीमध्ये चिकन खाण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची हत्या। मावस भावानंच केला मावस भावाच्या भावावर हल्ला। अहिल्यानगरमध्ये अज्ञात आजारामुळे 26 गायींचा मृत्यू। दैठणे, गुंजाळ आणि हिवरे बाजार या गावातल्या घटना। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। पुणे पोलिसांचा सराईत गुन्हेगारांना दणका। दहशत माजवणाऱ्या 9 गुंडांवर तडीपारीची कारवाई। टोळी युद्धाचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांची कारवाई।